डॉक्टर कविता राणे लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। राज्यामध्ये महानगरपालिका निवडणुकांची घोषणा झाली तसा कार्यकर्त्यांचा जवळपास दशकभर तुंबलेला उत्साह जणू ज्वालामुखीसारखा बाहेर आला। उमेदवारी मिळवण्याच्या मुद्द्यावरून शहरांमध्ये जे रण पेटलं त्याची अगदी दर्जेदार दृश्य तुम्ही सगळ्यांनी बघितलीत। आता इतका आटापिटा करून उमेदवाऱ्या मिळवल्यात म्हणजे मग निवडणूक चांगलीच रंगतदार होणार अशी अपेक्षा होती ना तुमची। पण कसलं काय आणि कसलं काय, अगदी जीव जाळून मिळवलेल्या त्या उमेदवारांनी ओम फट स्वाहा करून टाकल्या। राज्यभरामध्ये हजारो उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आणि एक दोन नाही तर तब्बल 66 उमेदवार राज्यभरामध्ये बिनविरोध निवडून दिले। म्हणजे काय, म्हणजे आता या 66 प्रभागांमध्ये फक्त एकच उमेदवार शिल्लक राहिलाय। म्हणजे या उमेदवाराला आता प्रचारच करायला नको आणि मतदारांना आपण कुणाला मतदार करायचा याचा विचारच करायला नको, कारण त्यांना रेडीमेड नगरसेवक मिळणार आहे की नाही। सोप्पा कार्यक्रम। आता हा कार्यक्रम कुणासाठी सगळ्यात जास्त सोपा आहे तेही ऐका। बिनविरोध निवडून आलेले सगळ्यात जास्त नगरसेवक आहेत भाजपचे आणि बिनविरोध निवडून आलेले विरोधी पक्षाचे नगरसेवक किती? एकही नाही। आता यामधली आणखी एक गंमत आहे का, सगळ्यात जास्त बिनविरोध कुठे निवडून आलेत तर ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये। म्हणजे ज्या महानगरपालिकांमध्ये सत्ताधाऱ्यांमध्येच घमासान रंगले तिथूनच विरोधातले जास्त उमेदवार गायब। म्हणजे बिनविरोध निवडीचा हा सोपा कार्यक्रम दिसतो तितका सोपा नाहीये, कारण अर्ज मागे घेण्यासाठी धमक्या आणि पैशांचा वापर झाल्याचा आरोप विरोधक करतात। ठाण्यामध्ये तर अर्ज मागे घेणाऱ्या मनसेच्या उमेदवाराला पोलीसच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे घेऊन गेले असा व्हिडिओ मनसेने दाखवला। संबंधित उमेदवारानं सुद्धा आपण शिंदेंकडे गेलो हे कबूल केलं, पण माघारीचा मामला स्वखुशीचा होता असं सांगितलं। महापालिका निवडणुकांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बिनविरोध निवडीची ही पहिलीच वेळ आहे। काही उमेदवार अर्ज बाद झाल्यानं बाहेर झाले। खरं तर उमेदवारी दाखल केलेल्या कोणत्याही उमेदवाराचा अर्ज बाद करणं हा शेवटचा उपाय असायला हवा। कोणत्याही पक्षाचा अधिकृत उमेदवार जर अर्ज मागे घेत असेल तर त्याकडे प्रचंड गांभीर्यानं पाहायला हवं, कारण अधिकृत उमेदवार जेव्हा रिंगणामधून एकटा बाजूला होतो ना तेव्हा त्याचं उमेदवारी मागे घेणं एकट्यापुरती मर्यादित नसतं। तो त्या मतदारसंघातून एका पक्षाला संपूर्णपणे बाजूला काढतो। जेव्हा तो उमेदवार अर्ज मागे घेतो तेव्हा त्या पक्षाच्या हातामध्ये तिथं काहीही शिल्लक राहत नाही। निवडणुका या निवड करण्यासाठी असतात, निवड थोपवण्यासाठी नाही। आणि ती निवड नागरिकांनी करायची असते हे लोकशाहीचं मूलभूत तत्व आहे। बिनविरोध निवडणुका त्या तत्वालाच हरताळ फासतात का हा कळीचा मुद्दा आहे। बोलूयात यावर, पण त्या अगोदर पाहूयात या संदर्भातला रिपोर्ट। महानगरपालिका निवडणुकांच्या धामधुमीत सर्वांच्या ओठावर प्रमुख प्रश्न एकच, तो म्हणजे मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या शहरांमध्ये सत्ता कुणाची येणार। पण नवं वर्ष नवा वाद घेऊन आले। हा वाद आहे उमेदवार बिनविरोध निवडून येण्याचा। 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचं मतदान होण्या अगोदरच विविध महानगरपालिकांमध्ये तब्बल 67 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत। यामध्ये भाजपचे 45, शिवसेना शिंदे गटाचे 19 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या 2 उमेदवारांचा समावेश आहे। विरोधकांनी मात्र यावर जोरदार आक्षेप घेतलाय। मनसेचे ठाणे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांनी यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केले। हा व्हिडिओ आहे डीसीएमच्या घरचा। एक अपक्ष उमेदवार आहेत की आमचा उमेदवार आहे, त्याला पोलीसवाला एक पोलीस अधिकारी त्याला डीसीएमच्या घरी बंगल्यावर घेऊन चाललेला आहे बघा। हा तो व्हिडिओ आहे। याचा अर्थ आम्ही जे म्हणतोय की पैसे देऊन बिनविरोध नगरसेवक निवडून आणले त्याचं एक उदाहरण देतो। हा जो याचा विक्रांत घाग नावाचा मुलगा आहे आणि त्याच्याबरोबर एक पोलीस ऑफिसर आहे जो एकनाथ शिंदेंच्या घरी चाललेला आहे, बंगल्यावर चाललेला आहे। फक्त आरोप करून जाधव थांबले नाहीये तर त्यांनी हायकोर्टातही धाव घेतलीये आणि आज राज्य निवडणूक आयुक्तांचीही भेट घेतलीये। निवडणूक आयोगानं मात्र अद्याप कुणालाही बिनविरोध विजयी घोषित केलेलं नाही। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनीही या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे। अशा प्रकारच्या बिनविरोध या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बिनविरोध असं पश्चिम बंगालमध्ये झालं होतं। त्या गोष्टींबद्दल कोर्टामध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये भारतीय जनता पक्ष गेला होता, कळलं का?
आता त्या पक्षाचं आत्ताच्या या महाराष्ट्रातल्या गोष्टींबद्दलचं काय म्हणणं आहे हे एकदा तरी सांगावं. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये तुम्हाला चालत नाहीत आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही करतात. जी काही आता झुंडशाही, याला लोकशाही म्हणता येणार नाही. आपल्या देशातली लोकशाही संपून झुंडशाही सुरू झाले असंच आता वातावरण आहे. मतचोरी पकडल्यानंतर त्यांनी आता उमेदवारांची पळवापळवी सुरू केली. साम दाम दंड भेद म्हणजे एवढे निगरगट्टा आणि कोडगे राज्यकर्ते यापूर्वी महाराष्ट्राला तरी लाभलेले नव्हते. निवडणूक हा लोकशाहीचा पाया आहे. काही जागांवर अन्य उमेदवारांनी खरंच स्वेच्छेनं उमेदवारी मागे घेतली असेल तर त्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. पण मनसेनं आरोप केल्याप्रमाणे जर आमिष दाखवून हे केलं जात असेल तर त्याची सखोल चौकशी नक्की व्हायला हवी. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि या संदर्भात बोलण्यासाठी माझ्या सोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते अनिश गाडवे. अनिशजी नमस्कार. राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो सुद्धा आपल्या सोबत आहेत. प्रवीण सर नमस्कार. शिवसेनेचे प्रवक्ते आणि भाजपचे प्रवक्ते थोड्याच वेळात या चर्चेमध्ये सहभागी होतात, त्यांच्याकडे आपण जाऊ. पण प्रवीण सर, आज सुरुवात तुमच्यापासून करावी लागेल. हे जे सगळं प्रकरण गेल्या 2-1 दिवसांपासून चालू आहे, ज्याची आकडेवारी आता स्पष्ट होतीये की कुठून किती नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत, काय दिसतं या आकडेवारीकडे बघून? म्हणजे तुम्हाला ही आकडेवारी आश्चर्यजनक वाटते, चिंताजनक वाटते की रुटीन वाटते? निश्चितच कविताजी कसं आहे की यापूर्वी अशा पद्धतीने बिनविरोध उमेदवार निवडून आले असं सहजासहजी कधी झालेलं नाही. म्हणजे एक तर उमेदवारी अर्ज भरतानाच विरोधकच कोणी नाही अशी एक पार्श्वभूमी यापूर्वी असायची की एखाद्या उमेदवाराचं एक 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 स्टेटस असायचं की त्याच्या विरोधात उमेदवारी कोणी देणं म्हणजे ह्या ज्याचं मतदारांमध्ये एक वेगळी एक ताकद आहे, हा प्रतिमा आहे. या प्रतिमेला आपण कुठेतरी गालबोट लावतो की काय अशी धारणा धरून त्यांच्या विरोधात कोणी उमेदवारी भरत नव्हतं. हे वास्तव आहे, यापूर्वी व्हायचं. पण एकदा उमेदवारी भरल्यानंतर 2 ते 3 उमेदवार त्याच्या विरोधात असतील आणि अशा प्रमाणे एकच केवळ नव्हे तर 2-3 उमेदवार एकाच वेळेला माघार घेतात असा प्रकार महाराष्ट्राने यापूर्वी कधीही पाहिला नाही. आणि गेल्या 3-4 दिवसामध्ये हे जे काय सुरू आहे हे आम्हीही पत्रकार मंत्रालयात काम करणारे पत्रकार अचंबित झालो की असा कधीही प्रकार महाराष्ट्राने पाहिला नाही. इतर विरोधी पक्षांनी अशा पद्धतीने आपल्या उमेदवार मागे घ्यावे किंवा सत्ताधाऱ्यांनी मागे घ्यावे, आतापर्यंतचा सत्ताधाऱ्यांनी असा कधीही प्रकार केलेला आम्ही पाहिलेला नाही किंवा ऐकलेला नाही. म्हणजे अशी घटना घडलेली आहे की एखादा कोणतरी जो आमदार जो निधन त्याचं पावलंय झालंय किंवा त्याच्या घरचं कोणतरी, त्याची पत्नी असेल, त्याचा भाऊ असेल, त्याला उमेदवारी दिली आणि त्याच्या विरोधात कोणी उभं करू नये, एक नैतिकता महाराष्ट्राने जपली ही वास्तव आहे. पण त्याला काहीतरी पार्श्वभूमी असायची. पण या आताची जे काही घटना घडली कुठलीही पार्श्वभूमी, फक्त आपण सत्तेसाठी आपला उमेदवार निवडून आला पाहिजे एवढ्याच कारणासाठी विरोधी उमेदवाराला खरेदी करणं, त्याला पैसे देणं, त्याला आमिष दाखवणं, इतक्याच कारणासाठी त्याचा उमेदवारी मागे घ्यायला लावणं आणि बलदंडाचा वापर करून ती कधी कधी मागे घेणं असा प्रकार महाराष्ट्राने कधीच पाहिला नाही कविताजी. त्यामुळे हे अनेक निवडणुका आपण पाहिल्या कविताजी, पण असं कधीच घडलं. म्हणजे हे जितकं आश्चर्यकारक आहे तितकंच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त हा सगळा प्रकार चिंताजनक आहे. बरं अनिशजी, मला आता सांगा की जोपर्यंत अपक्ष उमेदवार मागे घेतात उमेदवारी अर्ज, त्यासाठी सामदाम दंडभेद असा मार्ग वापरला जाऊ शकतो, हे एक वेळ मान्य केलं जाऊ शकतं. पण बऱ्याच ठिकाणी ज्यांना एबी फॉर्म दिलेले आहेत, ज्यांना पक्षाने उमेदवारी दिलेली आहे, ते उमेदवार फॉर्म मागे घेतात. म्हणजे याचा अर्थ नेमकं काय? त्यांना उमेदवारी जबरदस्तीने त्यांच्या गळ्यामध्ये घातली होती की उमेदवारी अर्ज भरल्यावर त्यांना साक्षात्कार झाला की आपल्याला लढायचं नाहीये इथून? अगदी तुम्हाला थोडक्यात याचं उत्तर देतो. आणि जो व्हिडिओ तुम्ही काल पाहिलात, माझा आवाज तुम्हाला स्पष्ट येतोय अशी अपेक्षा करतो. अगदी जो व्हिडिओ तुम्ही काल पाहिलात, ज्या व्हिडिओला अविनाश जाधव यांनी दाखवले त्या प्रेसमध्ये मी स्वतः बसलेलो होतो. कदाचित त्या फ्रेम मध्ये मी तुम्हाला दिसलो नसेल, पण अनिश गाडवे, मी शहर प्रमुख आहे शिवसेनेचा ठाण्याचा आणि प्रवक्ता सुद्धा आहे. ज्या उमेदवाराने तो अर्ज मागे घेतला त्या उमेदवाराला तो अर्ज एबी फॉर्म देताना मी स्वतः तिथे होतो, किंबहुना त्याच्या एबी फॉर्म घेतानाच्या फोटोमध्ये सुद्धा मी आहे. एबी फॉर्म घेताना तो एबी फॉर्म कसा घेतला गेला
हे सुद्धा मला चांगलं माहिती आहे, कारण आणि ते स्वतः जाणतात. विक्रम चव्हाण स्वतः जाणतात. विक्रम घाग स्वतः जाणतात ती गोष्ट. त्यांनी शिवसेना नेते श्री माजी खासदार राजन विचारे साहेबांना त्यांनी विनंती केली. ते मनसेचे नव्हे, शिवसेनेच्या मशालीच्या उमेदवार होते ते. मनसेचे उमेदवार नव्हते ते. मी तुम्हाला थोडंसं दुरुस्त करतो. विचारे साहेबांना त्यांनी विनंती केली आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातली जागा त्यांनी मशालीवर लढवण्यासाठी त्यांनी विनंती केली की मला पॅनलमध्ये एकच चिन्ह हवं, म्हणून मला ती जागा तुम्ही सोडा आणि मला मशाल चिन्ह द्या. आता मशाल चिन्ह देण्याची विनंती त्यांनी मान्य केली, कारण त्यांच्या परिवाराला एक सन्मान्य बॅकग्राऊंड आहे. त्यांच्या आई वडिलांचा एक संघर्ष फार मोठा आहे. या सगळ्या गोष्टींची पार्श्वभूमी पाहता त्यांच्यावर विश्वास ठेवला गेला आणि त्यानंतर त्यांना एबी फॉर्म देताना मी स्वतः माझ्या हाताने तो एबी फॉर्म दिलेला आहे आणि ते म्हणतात की मला सपोर्ट करायचा होता, मला त्यांना पाठिंबा द्यायचा होता. म्हणून तुम्हाला पाठिंबा द्यायचा आहे, तुम्ही खुशाल पाठिंबा द्या, तुम्ही वैयक्तिक जाऊन पाठिंबा द्या. ज्यावेळेस तुम्ही शिवसेनेचा मशालीचा एबी फॉर्म घेता त्यानंतर तुम्हाला पाठिंबा द्यायची तुम्हाला जर बुद्धी सुचत असेल तर याला आम्ही दडपण नाही म्हणायचं, याला आम्ही व्यवहार नाही म्हणायचे, बॅकग्राऊंडला काय व्यवहार झाले आम्ही म्हणायचं नाही. बघा, ठाण्यामध्ये जवळपास 3 ठिकाणी मशालीच्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यात ही तिसरी केस, ही जी तुम्ही काल पाहिलात तो व्हिडिओ पोलिसांच्या सोबत जातानाचा, आजही 2 उमेदवार अजूनही स्विच ऑफ आहेत, अजूनही कुठे आहेत माहित नाही. अजूनही आम्हाला त्यांचा ट्रेस लागत नाही की ते आहेत नेमके कुठे. ते तुमच्या पक्षाचे आहेत का? लढा तुमच्या पक्षाचे आहेत? तुमच्या पक्षाचे? होय होय होय. तीनही उमेदवार, होय होय, तीनही उमेदवार शिवसेनेच्या मशालीचे उमेदवार होते. होय, दादाभाऊ रेपाळे पहिले, विक्रांत घाग दुसरे आणि स्नेहा नांगरे. हे मध्ये मध्ये कोण बोलतंय जरा मला स्क्रीन दिसत नसल्यामुळे मला माहित नाही, त्यांना थोडंसं थांबवा. आणि मला फक्त प्रश्न तुम्ही करा. मला इतर कोणी उमेदवार जर प्रश्न इथे जर आलेले बैठकीत कोणी प्रश्न करत थोडं थांबवा, त्यांना बोलायची पूर्ण संधी द्या नंतर. बोलून घ्या तुम्ही. हा, त्यांची नावं तुम्हाला सांगतो. दादाभाऊ रेपाळे, विक्रांत घाग आणि स्नेहा नांगरे. याच्यात हे तीनही उमेदवार, ह्याच्यातले 2 उमेदवार तर स्वतः 18 या प्रभागातनं आहेत. 18 हा प्रभाग, आता तुम्ही स्वतः माहिती काढा हा 18 हा प्रभाग नेमका कुणाचा आहे, कुणाच्या वर्चस्वाचा आहे. आता दुसरी गोष्ट लक्षात घ्या, सांगून टाका. एवढ्या युत्या, एवढ्या आघाड्या, एवढे उमेदवार, इतके गोंधळ, कुठे आम्हाला आता अभ्यास करायला सांगताय तुम्ही? सांगून टाका. कोपरी पाचपाखाडी. आम्ही 2 दिवस प्रेस कॉन्फरन्स घेऊन तेच सांगितलंय तुम्हाला. कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातला, तर कोपरी पाचपाखाडी मतदारसंघ उपमुख्यमंत्र्यांचा चालतं हे काही वेगळं सांगू का आता मी इथून? मी सांगितलं आता, चला. 100%. आता तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो इथे. अपक्षांचा एक सुळसुळाट असतो, आपण ही गोष्ट मान्य करतो. कित्येक अपक्ष म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्या इतके अपक्ष जरा व्यवस्थित असतात, नाहीतर बाकी अपक्ष हे कशासाठी फॉर्म भरतात हे काही राजकारणात वेगळं सांगायची गरज नाही. पण कित्येक असे अपक्ष होते ज्यांच्यावर इतका सारा दबाव तयार करण्यात आला की जे अपक्ष मागे घेणार नव्हते त्यांनाही मागे घेण्यास, म्हणजे एकही उमेदवार ठेवायचा नाही. आता विचार करा, मगाशीच आता आपल्या मला वाटतं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं की सन्माननीय व्यक्तिमत्व असतात तोपर्यंत आपण बिनविरोध समजू शकतो. उदाहरणार्थ घ्या, अब्दुल कलामांसारखे सन्माननीय व्यक्तिमत्व असतील, अटल बिहारींसारखे असतील, किंवा एखाद्या ठिकाणी समजा एखाद्याचा मृत्यू झाला असेल, अशा ठिकाणी बिनविरोधला आमचा विरोध नाही. पण आज महाराष्ट्रात जे चित्र दिसतंय 70 ठिकाणी, म्हणजे आपण आतापर्यंत बॅलेट की ईव्हीएम याच्यात अडकत होतो किंवा नंतर याद्यांमध्ये काय घोळ झालाय त्याच्यामध्ये अडकत होतो. आता हा सगळा म्हणजे कसं राहायचं, म्हणजे ह्या सगळ्या प्रकारातून अपडेट राहायचं आणि नवीन प्रकार घेऊन यायचा. म्हणजे विरोधक जुन्या प्रकारावर आले की आपण तिसरा प्रकार घेऊन यायचा. पण हा जो तिसरा प्रकार आहे ना, हा अतिशय घातक आहे. आपण म्हणजे तयारी किती जोरदार करावी लागणार आहे ते बघा. तुम्ही एका लाईनवर जाईपर्यंत पुढच्या लाईनची तयारी तुम्हाला करावी लागते. म्हणजे जोरदार तयारी तुम्हाला करावी लागणार आहे. माफ करा, अगदी कविताजी, ठीक आहे कविताजी, अगदी माफ करा. पण ह्या असल्या तयाऱ्या जर करायच्या असतील ना, तर ही असली लोकशाही आम्हाला, असली हुकुमशाही आम्हाला मंजूर नाही. आम्ही अशा कुठल्याच तयाऱ्या करणार नाही. आम्ही बाबासाहेबांच्या आणि या संविधानावर चालणारी माणसं आहोत. या असल्या तयाऱ्या करायच्या असतील तर मग इलेक्शन कमिशन तुम्ही तुमच्या तक्रारी केलेल्या आहेत. ठीक आहे. आणि जी पुन्हा तुमच्याकडे येते, भाजपचे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले आता आपल्या सोबत आहेत आणि शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत आपल्या सोबत आहेत. आपल्या दोघांचंही स्वागत. बरं, अरुण सावंतजी, आता जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते आपल्याशी बोलत होते, त्यांचा रोख तुमच्याकडे आहे, उपमुख्यमंत्र्यांकडे आहे
की त्यांच्या मतदारसंघांमध्ये त्यांचं प्राबल्य असलेल्या महानगरपालिकांमध्ये त्यांचे उमेदवार निवडून यावे यासाठी धाकदपटशा दाखवला गेला, आमिष दाखवली गेली, पैशांचं आमिष दाखवलं गेलं आणि हे उमेदवार बिनविरोध निवडून आणले गेले. माझ्या मते उभाटाचे अनिश गाडवे जी बोलत होते ना, सध्या आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी जे या सध्या अख्ख्या महाराष्ट्राचे नेते म्हणून ओळखले जात आहेत, शिवसेनेचे ते मुख्य नेते आहेत आणि ज्याप्रमाणे गेल्या 3.5 वर्षामध्ये त्यांनी धुवाधार काम करून जनतेचा विश्वास संपादन केलेला आहे आणि सर्व जनतेच्या मनामध्ये ते हृदयामध्ये त्यांनी स्थान प्राप्त केले गेले आहे. हे सर्व उभाटा शिवसेनेच्या नेत्यांना आणि प्रवक्त्यांच्या डोळ्यात खूपच आहे आणि त्यामुळे विरोध करण्याशिवाय, खोटे आरोप करण्याशिवाय त्यांच्या हातामध्ये काहीही उरलेलं नाही आणि तो प्रकार शिवसेना उभाटाचे प्रवक्ते जे कोणी आहेत ते करत आहेत. त्यात वेगळं असं काही नाही. पहा, जेव्हा आरोप केले जातात तेव्हा त्या आरोपांचे पुरावे सुद्धा सादर केले गेले पाहिजे. नाहीतर हे फक्त आणि फक्त आरोप असतात, ते स्वतःची लाज झाकण्याकरता ते केले जात असतात आणि जनतेच्या डोळ्यामध्ये धूळफेक करण्याकरता असे आरोप करायचे असतात. पण असं आहे की आता जनतेच्या डोळ्यामध्ये धूळफेक करण्याचे आरोप वगैरे ठीक आहे, पण मला एक सांगा ना बरं, एवढे जर येत आहेत बिनविरोध निवडून, तर ते फक्त सत्ताधारी पक्षाचेच कसे काय येतात? राज्यामध्ये जे पक्ष सत्तेमध्ये आहेत त्यांचेच कसे काय येतात, विरोधकांचे कसे येत नाहीत? कविताजी, पहा, एखादा उमेदवार किंवा एखाद्या पक्षाचे उमेदवार बिनविरोध तेव्हाच निवडून दिले जाऊ शकतात जेव्हा त्या पक्षावरती जनतेचा पूर्णपणे विश्वास असतो, त्यांनी केलेल्या कामांवरती विश्वास असतो आणि त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास असतो. तेव्हाच जनता असा निर्णय देऊ शकते. हा निर्णय जनतेचा नाहीये ना, हा उमेदवारांनी दिलाय. जनतेपर्यंत निर्णय घ्यायला पोहोचलीच कुठे लढाई? ती जनतेपर्यंत पोहोचायच्या आधीच संपून गेली. बरोबर आहे कविताजी, तेच सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे की जे उमेदवार विरोधी पक्षांनी दिले होते, खास करून उभाटा म्हणा किंवा मनसे म्हणा, या दोन्ही पक्षांना खुद्द जनतेने सुद्धा नाकारले आणि त्यांचे जे मित्र होते काँग्रेस त्यांनी सुद्धा या मुंबईमध्ये त्यांना नाकारून दूर फेकलेले. त्यांना त्यांची साथ मुळीच नको. पण त्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरल्यानंतर याचा साक्षात्कार झाला का? उमेदवारी अर्ज भरेपर्यंत त्या उमेदवारांना काय माहित नव्हतं की तसं असतं तर त्यांनी खरं तर तुमच्याकडनं उमेदवारी मागायला पाहिजे होत्या. त्यांनी एबी फॉर्म यांचे घेतले, भरले आणि मग जेव्हा एबी फॉर्म भरल्यानंतर माघारी घ्यायची वेळ आली तेव्हा त्यांना अचानक कळलं का की नाही आपलं भविष्य काय हे नाही, आपण समोरच्याला पाठिंबा दिला पाहिजे. कविताजी, जेव्हा विरोधी पक्षाच्या उमेदवारांना हौसापोटी त्यांच्या पक्षाने दिलेली उमेदवारी सह ते नाकारतात, ते तिकडून एबी फॉर्म घेऊन येतात आणि भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेनेवरती विश्वास त्यांचा निर्माण झाल्यामुळे येतात. म्हणजे असं आहे अरुण सावंत की एबी फॉर्म मिळाला विरोधी पक्षाच्या उमेदवारांना की मग त्यांना अचानक जाणवतं की आपल्याला जर विकास करायचा असेल तर तो विकास फक्त आपण ज्यांच्या विरोधात लढणार आहोत ते करू शकतात. मग काय आहे एबी फॉर्मचा उपयोग, घेऊन टाकूयात आपण एबी फॉर्म मागे. असंच होतं ना संदीप लेलेजी? म्हणजे एबी फॉर्म मिळाला की मग त्यांना आठवण पडते की भाजप आणि शिवसेनाच विकास करू शकतात, त्यामुळे आपण त्यांना पाठिंबा देऊन आपले फॉर्म मागे घेतले पाहिजेत. संदीपजी, आवाज येतोय का मला माझा? येतोय. बरं, काय म्हणजे अशी काय जादू केलीत तुम्ही की एबी फॉर्म मिळालेल्या उमेदवारांवर अचानकपणे तुमच्या विकासाची जादू चालते? म्हणजे बाकीच्या वेळेला चालत नाही आणि एबी फॉर्म मिळाल्यावर पटकन चालून जाते. नाही, आता पहिला हा विषय जो घेतलाय चर्चेला तो उमेदवार घेऊन गेले पोलीस त्याच्यावर आहे का एबी फॉर्मवर आहे? कारण आम्हाला सांगण्यात आलं चर्चा जो उमेदवार मनसेचा पोलीस काहीतरी मंत्र्यांच्या घरी घेऊन गेले ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार होते ते. बरं, त्याच्यावर बोलायचं असेल बोला, त्याच्यावर सांगा. एबी फॉर्म विड्रॉ केल्याची चर्चा आहे, मूळ मुद्दा काय चर्चेचा आणि सांगण्यात हे आलं होतं म्हणून मी आता हे प्रश्न विचारतो. बरं, मुद्दे दोन्ही आहेत, तुम्हाला कुठल्या मुद्द्यावर बोलायचंय? नाही, दोन्ही मुद्द्यावर बोलतो. एबी फॉर्मचा विषय असा आहे, लक्षात घ्या. हे बघा, उमेदवार विड्रॉ होऊन एकटा उमेदवार राहणं आणि निवडून येणं हे काही आनंददायी नाहीये लोकशाहीसाठी. पण असे लोक जर कोणी करत असतील तर ते स्वतः विड्रॉ होतात ना, जातात स्वतः सही करतात, स्वतः आरो समोर उभे राहतात, स्वतः विड्रॉ होतात. आणि त्यामुळे आम्ही देखील अनेक वर्ष, मी स्वतः विरोधी पक्षात राहिलेलो आहे, तेव्हा आम्हाला मतं मिळत नव्हती, कोणी आम्हाला विचारत नव्हतं, तेव्हा आम्ही पण फॉर्म भरायचो.
पण आम्हाला कोणी असं विड्रॉ केलं नाही. हा निष्ठांचा प्रश्न आहे ज्याच्या त्याच्या. आपण कशाच्या आधारावर निवडणूक लढतो, कशासाठी लढतो आणि कोणासाठी लढतो हे त्या उमेदवाराला स्पष्टता नसल्यामुळे त्याला जे म्हणजे संदीपजी तुमचं असं म्हणणं आहे की त्यांचे नाही पण संदीपजी तुमचं म्हणणं काय, जेव्हा तुम्ही म्हणता निष्ठेचा प्रश्न आहे तेव्हा त्यांच्या निष्ठेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करताय की त्यांनी तुमच्याबद्दल जी निष्ठा दाखवली त्याच्याबद्दल कौतुक करताय? नाही, आमच्यावर काय निष्ठा दाखवली? त्यांनी त्यांचा जाऊन विड्रॉ का केला हा त्यांना पहिले समोर बोलवा आणि प्रश्न विचारा ना. तुम्ही ज्यांनी विड्रॉ केला त्यांना बोलवतच नाही स्क्रीनवर. त्या स्वतः कॅन्डिडेटला बोला, अरे बाबा तू का विड्रॉ केला, उत्तर दे, तू जनतेसमोर सांग मी ह्या कारणाकरता विड्रॉ केला का, मला काय कोणी दबाव आणला का, काय केलं त्या उमेदवाराने समोर येऊन सांगावं ना. तो उमेदवार काय जो विड्रॉ तो म्हणजे उमेदवारांनी सांगितलं उरलेल्यांना घेऊन घेताय. विड्रॉ जो झाला त्याचा काही तुम्ही परामर्श घेत नाही. प्रश्न असा आहे की पण ऐका ना संदीपजी, प्रश्न विड्रॉ कुणी केला याचा नाहीये ना, त्यांनी विड्रॉ केल्यानंतर फायदा कुणाचा झाला त्याच्यावर बोलतोय ना. हो बरोबर आहे ना, फायदा झाला ना. पण अजूनही लोक कोर्टामध्ये मागणी करतायत की नोटा वर्सेस जो उरलेला कॅन्डिडेट याची निवडणूक होऊ दे. बरं ती झाली तरी काय होणार आहे त्यातनं? जर निवडणूक आयोगाने घेतली त्याच्यावर निर्णय तर लोकांना वाटत असेल की हा जो उरलेला उमेदवार बरोबर नाही, ते नोटावर वोटिंग करतील. त्याच्यामध्ये काय गैर आहे? पण त्याच्यातून काय साध्य होणार, त्याच्यातून साध्य काय होणार? असं आहे संदीपजी ऐका ना, ती चर्चा भलतीकडे नेऊन काय उपयोग आहे? नोटावर असं आहे की जोपर्यंत नोटाच्या मतांना किंमतच नाहीये, नोटाला जर मतं जास्त मिळाली तर तो काय उमेदवार जोपर्यंत बाद होत नाही तोपर्यंत नोटाच्या बाबतीमध्ये इथे चर्चा करण्याची काय गरज, त्याची वेगळी चर्चा करूयात आपण. मुद्दा असा आहे की ज्या ठिकाणी सत्ताधारी मधलेच दोन पक्ष एकमेकांच्या विरोधामध्ये उभे ठाकलेले आहेत त्याच ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येनं विरोधकांचे अर्ज एकतर बाद होतात, अपक्षांचे अर्ज विरोधकांचे नाहीतर मागे घेतले जातात. हे तुम्हाला असं अजिबात वाटत नाही की याच्यावर कुणीच काही संशय घेऊ नये, शंका उपस्थित करू नये? हे सगळं अगदी नॅचरल कोर्स मध्ये झालेलं आहे. विड्रॉवल असे होऊन बिनविरोधची संख्या यावर्षी तशी दिसते. त्याच्यात 2-3 कारणं असतात. कधी कधी काय होतं, प्रचंड प्रमाणात एखाद्या पक्षाची लाट दिसते आणि मग उमेदवारांना लक्षात येतं की आपलं काही डाळ शिजणार नाही, आपण सामान्य आहोत आणि ह्या सगळ्या धुमश्चक्रीत किंवा जनतेचा जो रेटा दिसतोय एकतर्फी, त्या रेटामध्ये उगाच उभं राहण्यात अर्थ नाही असं वाटू शकतं. किंवा त्या स्वतः उमेदवाराला मला असं वाटतं की विचारलं पाहिजे की बाबा तू का विड्रॉ केला. जोपर्यंत तो स्वतः बोलत नाहीये मी का विड्रॉ केला, तोपर्यंत उरलेल्या लोकांवर काहीतरी प्रश्नांची राळ उठवणं. पण विरोधकांचा आरोप असा आहे की ते कसे बोलतील, एकतर त्यांना पैशाचं आमिष दाखवलं गेलेलं आहे किंवा त्यांना एकतर कुठली तरी दडपशाही त्यांच्यावर केली गेलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये ते निवडणुका होईपर्यंत खरंच बोलतील असं अपेक्षा करायची का? विरोधक आता जर नोटा वर्सेस कॅन्डिडेट यासाठी कोर्टात जात आहेत किंवा निवडणूक आयोगाकडे अर्ज केलाय की नोटा ठेवून तुम्ही मतदान घ्यावं, बरोबर आहे, ठीक आहे, मी आदर करतो लोकशाहीचा. नोटा एक वोट आहे, ते म्हणतात की जोपर्यंत याचा निकाल लागत नाही तोपर्यंत तुम्ही निवडणुकांचे निकाल जाहीर करू नका, त्या नोटाकडे कशाला जाताय? आता हे जे उमेदवारांच्या बाबतीत तुम्ही बोलताय त्या उमेदवारांच्या बाबतीत पण ज्यांना संशय आहे त्यांनी जावं ना, कोर्टामध्ये जावं, पिटिशन दाखल करावी पब्लिक इंटरेस्ट आणि कोर्टासमोर त्या कॅन्डिडेटना आणावं. त्यांना काय बोलायचं असेल सत्य त्यांना बोलावं लागेल ना, येऊ देत त्यांना. स्वतः समोर येत नाहीत, स्वतः काही बोलत नाही. तुम्ही विश्वासाने उभे केलेले उमेदवार तुम्हाला न सांगता विड्रॉ होतात आणि त्याचं पालन तुम्ही सत्ताधारी पक्ष. पण संदीपजी एक मान्य करायला पाहिजे, त्या विरोध म्हणजे ज्यांच्या पक्षाचे ते उमेदवार होते त्यांना जेवढा विश्वास नाही त्या उमेदवारांवर, ते काय बोलणार याच्यावर तुमचा बाकी दांडगा विश्वास आहे संदीपजी, हे मान्य केलं पाहिजे. मी तुम्हाला मगाचपासून सांगतोय की मी देखील विरोधी पक्षात होतो तेव्हा आम्हाला कोणी विचारत नव्हतं, मतं पडत नव्हती, पण आमचे उमेदवार जेव्हा उभे राहायचे तेव्हा त्यांनी कधी असं मागे घेतलं नाही. ठीक आहे अनिलजी बोला. त्यांनी का नाही मागे घेतलं? बर अनिलजी बोला. काँग्रेस म्हणजे त्यावेळी काँग्रेस एवढी सच्चील होती की काही आम्ही दाखवत नव्हती. बोला अनिलजी बोला. निष्ठेचा आहे ना तो उमेदवार, कोणत्या हेतूने उभा आहे, कशासाठी उभा आहे, म्हणजे संदीपजी आणि अशी माणसं संदीपजी त्यांना बोलू आता उत्तर घेऊयात उत्तर देतो मी त्याच्यावर तुम्हाला. आता ज्या विरोधाची गोष्ट लेले साहेब करतायत किंवा मी त्यांच्यासोबत आम्हीही विरोधात होतो, एकत्रच होतो, तो विरोध आता बघा, मला खरंच त्या बाबतीत काँग्रेसला धन्यवाद द्यावे लागतील की अशी घाणेरडी परिस्थिती आणून ठेवली नव्हती. यांनी आता स्वतः संदीपजी म्हणाले की आम्हाला कधी कोणी विड्रॉल करायला सांगितलं नाही, आमच्यावर कधी कोणाचा प्रेशर आला नाही.
नाही आला ना. हीच तर परिस्थिती आम्ही सांगतोय की राजकारणाच्या बाजूला, निवडणुकांच्या बाजूला, म्हणजे फेअर इलेक्शन होऊ द्या. ज्याच्यावर जनता जनार्दनाचा आशीर्वाद आहे तो निवडून येईल. मी तुम्हाला एक उदाहरण सांगू का याच्यामध्ये? आता मगाशी तुम्ही म्हणताय त्यांना आणून बसवा, ते तुम्हाला स्पष्ट सांगतील. मी जुन्या काळात आम्ही हिंदी चित्रपट फार पाहिले, त्याच्यामध्ये ना कोर्टाचे सीन असायचे. कोर्टामध्ये गुंड असायचा ना, गुंड, तो गुंड निष्पाप सुटून जायचा, कारण समोर विटनेसच कोणी उभं राहायचं नाही. आणि जो बोलेल त्याला बाहेर जाऊन ते आपण दाखवायचो बघा जुन्या हिंदी चित्रपटांमध्ये. आणि मग शेवटी हिरोला जन्मठेप व्हायची किंवा फाशी व्हायची आणि गुंड असाच सुटून जायचा. की अशा प्रकारची एक मला जुना काळ आठवला तो जरा चित्रपटांचा, हिंदी चित्रपटांचा. अगदी तोच प्रकार इथे दिसतो. इथे कोण बोलणार कुणासमोर? इथे उमेदवारांनी 2 तास अगोदर आपले अर्ज मागे घेतात आणि फोन स्विच ऑफ करून बसतात. एवढाच त्यांचा विश्वास समोरच्यांवर, तर आमच्याशी पण सांगा. आमचे एबी फॉर्म घेऊन जाण्यापेक्षा तुम्ही समोरच्यांवर थेट विश्वास दाखवा आणि तुम्ही तिथेच बसा. आम्हाला तुमची गरज नाही, पण आमचा विश्वासघात करून ऐन वक्ताला हे असे उमेदवार घ्यायचे. मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो आणि हा अतिशय महत्वाचा विषय आहे. प्रभाग क्रमांक 5 मध्ये मी स्वतः सकाळी 5 वाजेपर्यंत रिटर्निंग ऑफिसरच्या समोर ठाण मांडून बसलो होतो. तिथे आमचा एक आदिवासी उमेदवार, ज्याचं नाव आहे दिनेश जाबर नावाचा, त्याच्या पत्नीचे उमेदवार होत्या, कारण अनुसूचित जमातीबद्ध ती महिलांची जागा होती. तिथे आपलं ऍफिडेव्हिट आलं नाही म्हणून त्याचा अर्ज बाद झाला. लग्नाच्या आधीचं नाव आणि लग्नाच्या नंतरच्या नावातला फरक दाखवून त्याचा अर्ज बाद केला, त्या महिलेचा अर्ज बाद केला, आदिवासी महिलेचा. पण ते ऍफिडेव्हिट आतमध्येच होतं हे त्यांच्याच कलिगने, त्यांच्याच सहकार्याने मान्य केलं आणि म्हणाला, मॅडम मी तुमच्या टेबलवर ठेवलं होतं वेळेमध्ये. मॅडम म्हणते, अरे मी कामामध्ये होते, मला लक्ष गेलं नाही. हे सगळं निवडणूक अधिकाऱ्यांच्या कॅमेऱ्या समोर ऑन सीसीटीव्ही चालू आहे. आता तुमच्या आतमधल्या मिसकम्युनिकेशनचा फटका त्या उमेदवाराला दिला, तर त्याच्यासाठी रात्री 5 वाजता ते पत्रक काढलं गेलं की त्या पत्रकात लिहिलं की असं असं नावांमध्ये फरक आहे म्हणून आम्ही तो अर्ज बाद केला. पण आम्ही तिथे ढाय मोकलून सांगतोय की बाबा ते ऍफिडेव्हिट तुमच्या टेबलवरच आहे, तुमच्या कर्मचाऱ्याच्या हातातच आहे आणि ते वेळेत आतमध्ये आहे, तरी सुद्धा त्यांनी ते एक्सेप्ट केलं नाही. उमेदवार बाद झाला आणि तिथे बिनविरोध निवड झालेली आहे. प्रभाग क्रमांक 5 मी तुमच्या समोर उदाहरण ठेवलं आणि तिथून मी रात्रीचे 4 वाजताचे, 5 वाजताचे, 1:30 वाजताचे लाईव्ह केलेले आहेत. माझ्या फेसबुक पेजवर ते लाईव्ह आहेत. पण मग याचा जबाबदार तुम्ही निवडणूक आयोगाला मानताय की राजकीय पक्षांना मानताय? जबाबदार आता बघा, आता आम्ही रिटर्निंग ऑफिसर शेवटी क्वासी ज्युडिशियरी आहे. रिटर्निंग ऑफिसर क्वासी ज्युडिशियरी आहे. त्यांच्या विरोधात ना आयुक्तांचं काही चालत, ना उपायुक्तांचं काही चालत, ना पोलिसांचं काही चालू शकत नाही, कारण त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले आहेत. त्यांच्या समोरच हात जोडून म्हणालो, मॅडम की रिटर्निंग ऑफिसर मॅडम यांची उमेदवारी तुम्ही तुमच्या आतल्या मिसकम्युनिकेशन मध्ये काढू नका. पण ती काढलीच गेली. त्यांचा अर्ज रात्रीच्या 5 वाजता त्यांचा आदेश निघाला, रात्रीच्या 5 वाजता, आणि तो बाद झाला. बिनविरोध तुम्ही जे सांगताय ना ते मुद्दे फार फार गंभीर आहेत. योगेश खैरे आपल्या सोबत आहेत. योगेशजी, माझा आवाज येतोय का? हो येतो. बरं, एक छोटस मला उत्तर तुम्ही द्या की मुळात जी आपण एकूण निवडणूक प्रक्रिया आहे ना त्याच्यामध्ये हे अर्ज बाद होणं हा खरा तर नॉर्म नाही, एक्सेप्शन असायला हवं. कारण प्रत्येक जण ती निवडणूक लढण्याच्या एका महत्त्वाच्या भूमिकेतनं तिथे आलेला असतो. दुसरीकडे जेव्हा पक्षाचा अधिकृत उमेदवार अर्ज मागे घेतो तेव्हा त्याच्याकडे संशयानं बघितलं पाहिजे, गांभीर्यानं बघितलं पाहिजे, जेणेकरून त्या निवडणुका निकोप झाल्या पाहिजेत. या दोनही तत्वांना हरताळ फासला जातोय का? नक्कीच कविताजी, अर्ज बाद होणं, अतिशय किरकोळ चुकांवरनं अर्ज बाद होणं हा एक विषय, आणि अर्ज बाद होण्याचं प्रमाण विरोधी पक्षातल्या उमेदवारांचं जास्त असणं हा एक विषय. हा विषय फार गंभीर आहे. आणि बिनविरोध हा तर विषय फारच अवघड झालेला विषय. म्हणजे कविताजी मला सांगा की एखादा उमेदवाराच्या मनात इच्छा निर्माण होते की आपण निवडणूक लढवावी, म्हणून तो एखाद्या राजकीय पक्षाकडून उमेदवारी घेतो आणि त्याला नंतर असा काय साक्षात्कार होतो की आपण आता नाही, आपल्याला निवडणूक नाही लढवायची, आपण उमेदवारी अर्ज मागे घेतला पाहिजे. बरं, हे सत्ताधारी पक्षांच्या विरोधी उमेदवारांच्याच मनात कसं येतं? आणि दुसरी गोष्ट, आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये इतक्या निवडणुका झाल्या, इतक्या मोठ्या प्रमाणावर कधीच बिनविरोध निवडणुका झालेल्या नाहीत. ही पहिली निवडणूक अशी दिसते की अशा पद्धतीने बिनविरोध निवडणुका होतात. आता यामागे 100% सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे की यामागे आर्थिक प्रलोभन, मानसिक दबाव, राजकीय दबाव, जबरदस्ती हीच कारण आहेत. आणि याची चौकशी आता निवडणूक आयोगाने करायची आहे. आता निवडणूक आयोगाचा आजपर्यंतचा कार्यभार बघितला
तर या संदर्भात किती निष्पक्षपाने चौकशी होईल आणि जी चौकॉल्ड चौकशी आहे त्यातनं काय नक्की बाहेर येईल याबाबत सगळ्यांना शंका आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना या संदर्भात कोर्टात गेलेली आहे आणि या संदर्भात कोर्टाकडून योग्य ते आदेश मिळतील अशी आम्हाला नक्कीच खात्री आहे. खरं तर कोणत्याही निवडणुका होत असताना अशा प्रकारच्या या मुद्द्यावर चर्चा कराव्या लागणं ही गंभीर बाब आहे, पण आपल्याला त्या कराव्या लागतात. या निवडणुकीची मला वाटतं इतिहासामध्येच नोंद होईल, कारण आधी त्या उमेदवारांसाठी जे घमासान चाललं होतं ते सगळं बघितलं आणि ज्या उमेदवारांसाठी इतकं घमासान केलं त्याच उमेदवारानंतर मागे घेतल्या म्हणून 66 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आले. कदाचित इतका विरोधाभास असलेली निवडणूक सुद्धा या देशाच्या इतिहासात, महाराष्ट्राच्या इतिहासात या अगोदर झाली नसावी. पण यातली गंभीर बाब फक्त एवढीच नाहीये. यातली गंभीर बाब ही आहे की इथे मतदारांना, नागरिकांना गृहीत धरलं जातंय का निवडणुका या निवडून देण्यासाठी असतात. नागरिकांना निवडीचा अधिकार मिळाला पाहिजे. जर एखादी निवडणूक बिनविरोध होत असेल तर ते एक्सेप्शन असलं पाहिजे. एखाद्या निवडणुकीमध्ये 66 उमेदवार जर बिनविरोध निवडून येत असतील तर त्याकडे संशयानं बघितलं गेलं पाहिजे. दुर्दैवानं ते होताना दिसत नाहीये. ज्या वेळेस काही लोकांचा मतदानाचा अधिकार दिला जातो, तो मतदानाचा अधिकार जर या बिनविरोधमुळे काढून घेतला जात असेल तर मग लोकशाही या एकूण प्रक्रियेला खरंच काही अर्थ उरतो का, हाही प्रश्न विचारावा लागेल. हा प्रश्न फक्त 66 नगरसेवकांचा नाहीये. हा प्रश्न लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेचा आहे. जर ही प्रक्रिया आपल्याला निकोप ठेवायची असेल तर या प्रक्रियेच्या निकोपतेच्या आड येणाऱ्या प्रत्येक प्रक्रियेवर प्रश्न विचारले गेले पाहिजेत आणि म्हणून या बिनविरोध निवडणुकीवर सुद्धा प्रश्न विचारले गेले पाहिजेत. आजच्या कार्यक्रमाचा हाच उद्देश होता. आपण सगळेजण यामध्ये सहभागी झालात, आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि लक्षवेधीमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.